रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला संत तुकोबारायांच्या अभंगावर निरूपण ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. अभंग आहे. तीळ जाळेले तांदूळ, काम क्रोध तैसे चिखळ, कारे शिनलासी वावुगा, न भजता पांडुरंगा, शिनलासी वावुगा. मान दंभ पोटासाठी, केली अक्षरांची आटी, तप करोनिया तीर्थाटन, केली अहंता जतन. तुका म्हणे चुकले वर्म, केला अवघाची अधर्म. निरूपण. तुकाराम महाराज म्हणतात की उद्धारासाठी अवास्तव कर्मकांडाची गरज नाही. त्यावर महाराजांचं मत असं आहे. तीळ जाळलेले तांदूळ. होम हवनामध्ये तीळ आणि तांदूळ आणि तूपसुद्धा, तेलसुद्धा, हविरद्रव्य म्हणून इंधनसुद्धा, चांगल्या चांगल्याचे लाकडंसुद्धा त्याच्यामध्ये जाळायचे. तीळ तांदूळ तर धान्य तर जाळायचं. अशा ज्या समिधा म्हणून आणि त्या यज्ञकुंडामध्ये किंवा होम हवनामध्ये आत्तासुद्धा होम हवनं मोठ्या मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि त्याच्यामध्ये समिधा म्हणून या सगळ्या वस्तू वापरल्या जातात. महाराज म्हणतात तीळ जाळलेले तांदूळ. हे बाह्य लक्षणं तुम्ही जे हे करताय ना, जे ज्याच्यासाठी परमार्थ करायचा आहे ते तर तुमच्या अंतःकरणामध्ये तसेच आहेत. काम क्रोध तैसेची खळ. खळ म्हणजे दुष्ट जे कामक्रोध आहेत ते मात्र अंतरंगामध्ये तसेच आहेत आणि बाहेर मात्र तेल तांदूळ तूप तेल आणखीन चांगल्या समिधा चांगली लाकडं हे सगळं तुम्ही जाळताय. कारे शिनलासी वावोगा. कशाला विनाकारण शिनलात तुम्ही. न भजता पांडुरंगा. पांडुरंगाचं नाम घेतलं, पांडुरंगावर प्रेम केलं तरीही हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. मग या बाह्य कर्मकांडाची गरज काय. तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात मान दंभ पोटासाठी. हे बाहेरचे जे करायचं ना तर ते मानासाठी करायचं, दांभिकपणा सांगण्यासाठी करायचं, पोटासाठी करायचं. म्हणजे काही लोक होम हवन आधी पोटासाठी करतात आणि काही लोक मान वाढण्यासाठी करतात. दांभिकपणा सांगवतात की आम्ही 25,000चं होम केला, आम्ही अमुक इतकी लाकडं इतके तूप त्या होमामध्ये टाकलं, हे सांगण्यासाठी माणसं करतात. तो त्यामुळं काय होतं, मान वाढावा, दंभ आपला वाढावा, पोटासाठी या सगळ्या गोष्टी करतात. केली अक्षरांची आटी. पोटासाठी केली अक्षरांची आटी. अक्षरांची आटी म्हणजे काय की पाठांतर करायचं आणि त्याचे मंत्र, त्याचं हे किंवा पारायणाचे मोठमोठे ग्रंथ पाठांतर करायचं आणि या अक्षरांची आटी केली म्हणजे अक्षरं घोकून पाठ केली की खूप याच्या पाठांतर आहे, धार्मिक वाङ्मय असं दाखवण्यासाठी दांभिकपणा आणि मान आणि दंभ वाढण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. चौथ्या चरणात महाराज म्हणतात तप करोनी तीर्थाटन. तप करायचं. मग मी इतके उपवास केले, मी तमुक केलं, करोनी तीर्थाटन. मी अलाहाबादला गेलो, मी कुंभमेळ्यात गेलो, मी चारोधाम यात्रा केली. असं तीर्थाटन करायचं आणि तीर्थाटन करून आल्यानंतर मोठं गावात जेवण घालायचं. काय माऊंद. माऊंद म्हणजे त्याचा अर्थही त्यांना नीट समजलेला नाही. त्या शब्दाचा भ्रष्ट शब्द केला तो आणि त्याचा अर्थ मोठं जेवण घातलं. कशाकरता जेवण घालायचं तर मी काशी करून आलेलो आहे, चारोधाम यात्रा करून आलेलो आहे हे लोकांना कळावं म्हणून. त्याचा माऊंदचा अर्थ आहे मा वद. बोलू नकोस, मी हे केलं मी ते केलं. पुण्य जर बोलून दाखवलं तर ते कमी होतं
असं शास्त्र सांगतं. म्हणून मा वद बोलू नको असा संस्कृत शब्द येतो, पण त्याचं मावंद करून टाकलं. आणि हा इकडं दंभ वाढण्यासाठी मोठ्या मोठ्या पंक्ती गावामध्ये घालायला सुरुवात केली. तप करून तीर्थाटन केली अहंता जतन. अहंता वाढवली, दुसरं काय केलं? तो का म्हणे चुकले वर्म. महाराज म्हणतात वर्म चुकलं रे, चुकलं तुझं. जे वर्म चुकलं की कर्म निष्फळ गेलं म्हणून समजा. वर्म प्रत्येक गोष्टीमध्ये वर्म असतं. म्हणजे भक्तीचे ते वर्म जयाचे हाती तया घरी. शांती दया क्षमा भक्तीत वर्म आहे, ज्ञानात वर्म आहे, कर्मात देखील वर्म आहे. योग कर्मसु कौशलम, त्या कर्मातसुद्धा वर्म आहे. आणि म्हणून वर्म साधलं पाहिजे. वर्म आमचं दुसरंच राहतं, ज्याच्यावर कामक्रोधावर प्रहार करायचं, कामक्रोधावर ताबा गाजवायचा, कामक्रोध कमी करायचं ते टाकलं आणि बाह्य गोष्टीचा अवडंबर करतो आहे असं महाराज म्हणतात. तो का म्हणे चुकले वर्म केला अवघाची अधर्म. अवघाची अधर्म, सगळा अधर्म केला आहे. जे तप तीर्थाटन मान दंभ या सगळ्या पाठपाठांतर ही सगळं सीन आहे असं महाराजांना म्हणायचं आहे. तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की असा समज होईल कर्मकांड करणाऱ्या लोकांचा की बाबा हे तुकाराम महाराज खंडन करतायत का काय करतायत ते. तर कालानुरूप धर्म आणि क्रिया या सगळ्या बदलत असतात. कालानुरूप. तर कालानुरूप कसं बदलतं? अगदी फार जुने जुने श्लोक आहेत ना संस्कृतचे शास्त्रातले, तर ते हजारो वर्षापूर्वी लिहिलेत बघा. काय म्हणतात श्लोककार बघा. कृतायाम ध्यायते विष्णु त्रेतायाम यजते मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कृतायाम कृतायोगामध्ये 10-12 वर्ष ध्यायते विष्णू, विष्णू भगवंताचं ध्यान करावं लागायचं, तेव्हा केव्हा देव स्वप्नात यायचा. त्रेतायाम यजते मखैः, त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ करावं लागायचे. आणि त्या आताही होम हवन केल्या जातात. आता यज्ञ नावाचा प्रकार यज्ञ संस्था संपलेलीच आहे, पण अजूनही त्या यज्ञाच्या लहान लहान यज्ञ जे आहेत, लहान लहान यज्ञ म्हणण्यापेक्षा होम हवन त्याला आपण म्हणतो, ते आजही लोक करतात. त्रेतायाम यजते मखैः, मखैः म्हणजे यज्ञ. द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये कर्मकांड थोडं फार प्रचंड वाढलं. आणि कलौ तदहरी कीर्तनात, आता कलियुग चालू आहे म्हणून कलियुगामध्ये मात्र हरिकीर्तनाने देव भेटतो. योग याग विधी येणे नो हे सिद्धी, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे ज्ञानोबराय काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतं हे सगळं तपासलं पाहिजे आणि मग तुकोबाराय येतात पुढे. योग याग विधी येणे नो हे सिद्धे हरिपाठ ज्ञानेश्वर माऊली ते म्हणतात. योग याग विधी, विधी म्हणजे कर्मकांड, येणे नो हे सिद्धी, याच्यामुळे तुम्हाला कुठलीही आत्मसिद्धी किंवा बाहेर ज्या 7 सिद्ध्या सांगितलेल्या आहेत कुठलीही सिद्धी तुम्हाला प्राप्त होणार नाही. मग काय होईल? वायाची उपाधी दंभ धर्म, जे तुकोबारायाने सांगितलं तेच अगोदर ज्ञानोबारायाने सांगितलं. वायाची उपाधी, ही नुसती उपाधी, हा मोठा धार्मिक माणूस आहे, याने इतके यज्ञ केले, याने इतके सप्ते केले, याने इतके अमुक केलं, असा दंभ वाढतो. वायाची उपाधी दंभ आणि धर्म, हा धर्म आणि दांभिकपणा वाढण्यासाठी हे केलं जातं. आणि म्हणून द्रुपद मुख्य काय सांगितलं की हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आणि अनेक संतांनी अनेक या कलियुगामध्ये आत्ता सांगितलं आहे, भक्ती पंथ बहु सोपा, पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा, येण्याची एके खंडते. भक्तिपंथ बहु सोपा आहे, नामधारण करणं सोपं आहे. आणि तो भक्तिपंथ जर केला तर तुम्हाला सगळ्या सुखाची प्राप्ती होते, असा या अभंगाचा तात्पर्य अर्थ आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.